आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील श्री काळा मारुती मंदिर रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त रविवारी मुख्य दिवशी तब्बल 900 किलो फुलांनी मंदिर सजवण्यात आलं होतं। मंदिर आणि गाभाऱ्याची नेत्रदीपक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमही सुरू असून दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती। दरम्यान शनिवारी श्री रामचरित मानस रामायणामध्ये प्रभू श्रीराम व माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। श्री काळा मारुती मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वीचं संस्थान काळातील मंदिर आहे। मंदिराचं वैशिष्ट्य असं की हनुमानाची मूर्ती दक्षिणभिमुख असून उजव्या हातात संजीवनी व डाव्या हातात गदा असून नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती आहे। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळ वर्धापन दिनाचं औचित्य साधत 13 डिसेंबरपासून विविध कार्यक्रमही सुरू करण्यात आलेत। त्याचबरोबर दररोज दुपारी 2 ते 6 या वेळेत मराठी श्री रामचरित मानस रामायणाचा भव्य स्क्रीनद्वारे सामूहिक संगीत पारायण सोहळा सुरू आहे। तर दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत सांप्रदायिक कीर्तन सुरू आहे। त्यामुळे मंदिरात देवदर्शन आणि कार्यक्रमासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे। मार्गशीर्ष पंचमी हा मंदिर वर्धापनाचा मुख्य दिवस असल्याने 900 किलो फुलांनी मंदिर आणि गाभाऱ्याची नयनरम्य अशी सजावट करण्यात आली। त्यासाठी परिसरातील सुमारे 2000 भक्तांनी फुले ओवण्याची सेवा केली। रविवारी 24 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आवाडे, स्थायी अध्यक्ष नंदू उर्फ बाबासो पाटील, उपाध्यक्ष मनोहर हिराणी, दत्तात्रय मेटे, देवराज जोशी, मारुती देशिंगे, श्रीकांत टेके, गोविंद सोनी, मिश्रीलाल बजाज, सौ वैशाली गजगेश्वर, सौ नम्रता देशमाने आदींसह सर्वच भक्तगणांनी परिश्रम घेतले। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही